मावळ पवनानगर इथेही राजेंद्र हगवणेचं वास्तव्य होतं। एका फार्म हाऊसवर राजेंद्र हगवणे लपून बसलेला होता। हॉटेल तांबडा पांढराच्या मालकानं फोन केल्यानं फार्म हाऊस दिलेलं होतं। फार्म हाऊस मालक बंडू पाठक यांनी ही प्रतिक्रिया दिली। राजेंद्र हगवणेनं असं कृत्य केल्याची माहिती नव्हती असंही बंडू पाठक यांनी म्हटलंय। वैष्णवी हगवणेचा सासरा राजेंद्र हगवणे मावळमध्ये लपून बसल्याचं समोर आलंय। वैष्णवी हगवणे हिची हत्या करून आत्महत्या केल्याचा बनाव हगवणे कुटुंबांनी केला होता। या प्रकरणी हगवणे कुटुंबाला अटक करण्यात आली। मात्र सासरा राजेंद्र हगवणे घटनेनंतर जवळपास 7 दिवस फरार होता। पोलिसांना सारखा चकवा देत होता। जुना पुणे मुंबई महामार्गावरून तो कामशेत मार्गाने पवना धरणाच्या बॅकवॉटरमध्ये एका खासगी बंगल्यात लपून बसलेला होता। पोलिसांची कुणकुण लागताच आरोपी राजेंद्र हगवणे हा इथूनही पसार झाला। हॉटेल तांबडा पांढराच्या मालकानं फोन केल्यानं हगवणेला फार्म हाऊस दिलं अशी प्रतिक्रिया फार्म हाऊसचे मालक बंडू पाठक यांनी दिली। बंडू पंत बेगडेंचा मला फोन आला होता की राजेंद्र हगवणेला तुम्हाला बोलायचे। तर ते बोलले की आम्ही तुमच्या फार्म हाऊसवर जाऊ का। मला काय या गोष्टीची काही कल्पना नव्हती की यांनी असं काही कृत्य केलेले। त्याच्यामुळे मला नेहमीप्रमाणे येतात म्हणून मी म्हणलो जा। आणि कारण की मी पण फार बिझी असल्या कारणाने माझ्या घरी पाहुणे रावणे होते आणि त्या ह्याच्यात मला जास्त बंडोबांशी किंवा राजेंद्र हगवणेशी बोलता नाही आलं। आणि राजेंद्र हगवणे हे मुळशीतले मोठे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि मी शिरोली चांदोलीचा सरपंच आहे। या नात्याने आमच्या कुठे ना कुठे कार्यक्रमामध्ये भेट होत असते राजेंद्र हगवणेंची, त्याच्यामुळे ती आमची ओळख।